माझं नाव बंडू रामराव सानप, राहणार तरनळी काळूचवाडी ग्रुप ग्रामपंचायत आमची, आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे. आणि काय झालं, ग्रामपंचायतचा असा कारभार चालू आहे की कुठल्याही सदस्याला न विचारता ग्रामसेवक आणि सरपंच हे स्वतः मनाचं राज्य करत आहेत. याच्यामध्ये काय कोणाला विश्वासात घेत नाहीत, कोणतं काम कुठं करायचे विचारित नाहीत. त्याच्यामध्ये आम्ही 26 जानेवारीला इतक्या दिवस तर ग्रामसभा झालीच नाही. 2 वर्षापासून आमची ग्रामपंचायत आता कार्यरत आहे. तर 2 वर्ष पुढे झाला कालावधी. त्याच्यामध्ये 15वी तारीख किती येतो विचारले असता ग्रामसेवकनं आम्हाला उत्तर दिलं की आपल्याला 15वी तारीख 5 लाख रुपये येतो वर्षाला. मग त्यांना विचारलं आम्ही 5 लाखच कसा येतो, तर ते म्हणले किती येणार आहे आपल्याला, तेवढेच पैसे येतात. मग आम्ही म्हणलं लोकसंख्या किती आपली, तर आम्ही म्हणलं लोकसंख्या किती, नंतर ते म्हणले 1562 लोकसंख्या आपली. मग आम्ही म्हणलं 1562 लोकसंख्या 5 लाखच निधी कसा, मग म्हणले किती येईल, तेवढाच येईल किती येईल, बरं जाऊ द्या म्हणलं निधी किती येऊ द्या. पण आम्हाला थोडी माहिती होती की 957 रुपयानं पर व्यक्ती 15वी तारीख वार्षिक येतो. तर त्यानुसार हिशेब केल्यानंतर 14,95,000च्या आसपास निधी येऊ शकतो. तर त्या ठिकाणी त्याने आम्हाला फक्त 65 लाख सांगितले. मग 10 लाख कशासाठी पागे ठेवले आम्हाला काय कळालं नाही. नंतर आम्ही विचारलं की 2 वर्षामध्ये आपला 15वी तारीख कसा कसा खर्च झाला त्याची उत्तर द्या. तर त्यांनी सांगितलं आम्हाला घन कचऱ्यासाठी 1 लाख, आणि गावात इंधनवीर आणि बोरवेल पंप टाकण्यासाठी 1 लाख, 2 लाख झाले. पुन्हा पाईपलाईन साठी म्हणले 85,000 गेले, आणि पथदिव्यासाठी त्यांनी सांगितलं आम्हाला 95,000 गेले. मग आम्ही ते पथदिवे विचारले कुठे गेले, कुठे बसविले, काय केलं, त्यांनी काय आम्हाला उत्तर पद्धत नाही. पण आता कुठं बसविले त्यांची त्यांना माहिती, कुठं बसविले काही वस्तूवर, पण सगळं मागितल्यावर त्यांनी काय आम्हाला सगळी उत्तर दिली नाहीत. पण त्याच्यानंतर आम्ही विचारलं की बाबा हे 15वी तारखेतून पाईपलाईन कुठे केली, मग आम्हाला प्रोसिडिंग रजिस्टर दाखवू द्या. मला आम्हाला दाखवलंच नव्हतं 2 वर्षामध्ये. प्रोसिडिंग रजिस्टर पर्यंत आलं नाही. ज्यावेळेस मासिक त्यावेळेस रजिस्टर घ्यायचे तिकडे होते, आम्हाला ठराव काय माहिती, कोणालाही माहिती नाही. तर मी त्यांना विचारलं की बाबा पाईपलाईन कधी झाली, कधी घ्या, बोर प्रोसिजर केल्यावर 25 मध्ये त्याला निघाला. त्याच्यामध्ये आम्ही विचारलं प्लॅनचं इथे साहेब कुठे आहे, तर ते पाईपलाईनचं बघितलं तर त्याच्यात नव्हतं, 25च्या रजिस्टर मध्ये नव्हतं. मग म्हणले हे 24 मध्ये, मग 2024च्या रजिस्ट्रीमध्ये पाईपलाईन होती. बरं कुठल्या गावात झाले की आदल्या वर्षी पाईपलाईन होती आणि दुसऱ्या वर्षी बोर घेऊन पाणी गावाला नेतं, असं कुठल्या गावात कुठल्या त्याच्या नियमानुसार बसू शकतं का हे, की पहिल्या वर्षी 2024 मध्ये पाईपलाईन होती आणि बोर दुसऱ्या वर्षी 25 मध्ये होतो. मग यांनी पाणी कोणत्या वर्षी मध्ये पाजलं हे आम्हालाच कळू शकत नाही. तर ह्याच्याबद्दल सरकारनं आणि ही सखोल चौकशी करावी की 15वी तारीख कुठं कुठं खर्च केला त्याची आम्हाला स्टेटमेंट मागितले. आम्हाला ते आम्ही 15वी तारखेत लिहून घेतलं की 15वी तारखेला स्टेटमेंट द्या. स्टेटमेंट आम्हाला काय त्याने आणखी ग्रामसेवकनं आजपर्यंत दिलेली नाही. आणि बाकीचं काय जे असेल तर ते शासनाने त्याची चौकशी करावा आणि जिथल्या तिथं कामं ही व्हावात, एवढीच आमची अपेक्षा, बाकी काय आमच्या अपेक्षा नाही. आपला ग्रामपंचायत सदस्य आपण आहात. हो. पंचायत समितीला आपण दलित वस्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. बरोबर आहे. त्या संदर्भात आपण एक अर्ज आणि निवेदन दिलेलं आहे. हो. त्यासोबतच आपल्या गावामध्ये पंचायत समितीच्या स्तरावर एक समिती आलेली आहे. हो काय सांगाल त्याची? काय साहेब, आज हे तर नाही गाव, या गावात 3 दलित वस्ती आहेत. त्या दलितमध्ये इतकं भ्रष्टाचार, हेच आज फुलेनगर आहे. फुलेनगर नंबर 1 म्हणजे काम व्हायला तिथं काम नाही ना. 3 दलित वस्त्या आहेत, ज्या ठिकाणी 3 दलित वस्त्या असताना सुद्धा तुम्ही जर इतर ठिकाणी काम करत असता ते दलितावर अन्याय आहे का काय हे प्रशासनाला कळायला पाहिजे ना. म्हणजे इतके अधिकारी काय हे करतात का? 3 दलित वस्त्या आहेत की रमाईनगर, फुलेनगर, काळूचवाडी अंतर्गत भीमनगर, तिथं काम करता येत नव्हतं का? तिथं मग तक्रार किंवा असे झाले असते का गोष्टी? तुम्ही इथं काम करा ना, जिथं आहे तिथं काम करा ना. तुम्ही इतर ठिकाणी दलिताचा जर निधी वापरत असताल तर हे दलितावर अन्याय फार मोठा गांभीर्याची गोष्ट आहे. नाही हा, ग्रामपंचायत काय कळत नाही का ग्रामपंचायतला? तुम्ही म्हणजे मुद्दाम एवढं जर जातीवाद करत असताल किंवा जातीचं जर तुम्हाला एवढं हे असेल तर तुम्ही कामच टाकू नका. या संदर्भात आपण पंचायत समितीला काय तक्रार केली होती मी. दलिताचा निधी इतर ठिकाणी वापरण्याचा तुम्हाला अधिकारच नाही ना. आहे त्यावेळेस चौकशी समिती या ठिकाणी आली, त्याच्यामध्ये काय दिसून झालं? त्या काय अहवाल मिळाला का? अहवाल भेटेल आज. समजा चौकशी समिती आली होती, ते बोलले आज 1-2 दिवसात अहवाल भेटेल त्यांचा, मग ते अहवाल घेऊ आम्ही. पण इतर ठिकाणी काम झालं हे मान्य आहे ना. आता तिथे घर नाही, दार नाही, लोकायला लाईटी नाहीत. तुम्ही म्हणजे मुद्द्यावर चला ना तुम्ही. सध्या आपण आता ग्रामपंचायतीचे सरपंच आणि आपण सदस्य हो. हो.
या संदर्भात ज्यावेळेस निधी खर्च करायचा असतो त्यावेळेस आपल्याला ग्रामपंचायत किंवा नाही साहेब. काही ठराव साहेब इतकी गांभीर्याची गोष्ट आहे की जे संबंधित लोकप्रतिनिधी असतील, ग्रामविकास अधिकारी असतील, म्हणजे अधिकारी असतील, समजा जे ग्रामसेवक कुणी असतील, त्यांना वरच्यावरी ठराव घ्यायचे. वरच्यावरी न सदस्याला कळू दिलं, न उपसरपंचाला कळू दिलं, ना बॉडीला न कळू देता त्यांना वरच्यावरी डुप्लिकेट सह्या आणायच्या, वरच्यावरी सगळ्या गोष्टी करायच्या. हे कुठं कितपत मान्य आहे? म्हणजे मान्यच नाही ना आम्हाला. सदस्य उपसरपंच आहे सोबत, त्यांना विचारा त्यांना माहित आहे का म्हणून. सदस्य आहेत त्यांना विचारा, ग्रामस्थांना विचारा, जे ग्रामस्थ फुलेनगरचे आहेत त्यांना विचारा आहे का म्हणून माहित. चौकशी समिती झालेली आहे त्या संदर्भात मग पुढचा काय निर्णय असेल आपला? पुढचा आमचा निर्णय आहे, जर हे आम्हाला न्याय भेटला नाही साहेब तर आम्ही उपोषणला बसू. समस्त वस्ती, समस्त गावकरी उपोषणला बसून आम्हाला न्याय पाहिजे, हा आमचा अजेंडा आहे. याच्यातील काही थोडेफार काम तक्रारी अर्ज जो आपण केलेला आहे तो रस्ता म्हणजे दलित वस्तीतला इतर रस्ता हा इथं आहे साहेब. इथं ही शाळा ह्या बाजूला तलाव आहे आणि इकडं समजा रस्ता जातोय साहेब. या ठिकाणी दलित वस्ती कुठून पलीकडे आहे? समाज मंदिर फुलेनगर त्याच्या नंतरच्या इकडून. इथे आहे माझं घर, हे दिसतंय ते माझं घर. हो मग ते त्यांनी सांगितलं की मी ह्या घरासाठी हो. रस्ता नेलाय. पण इकडे रस्ताच नाही साहेब. मलाच याला रस्ता नाही दिला, माझ्याकडे रस्ताच नाही नेला. हो. रोज त्यांना विनंती करतो मला रस्ता करून द्या म्हणून. हो. मला त्यांच्याकडेच रस्ता नेला आणि ते म्हणते तिथून वागत आहेत. मी काय म्हणतोय, आम्हाला देवाला विरोध नाही साहेब, देवाचा विरोध नाही. देवासाठी खूप देवासाठी तर कमीत कमी 30 लाख रुपये निधी आला होता. तो कच्चं काम केलंय साहेब, कच्चं काम. 30 लाख रुपयाचे काम. आमचा देवाला विरोध नाही, पण ज्या सरपंच संविधानिक पदावर आहे, सरपंचांना किंवा सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असतील त्यांना कळायला पाहिजे ना साहेब. संविधानिक पदावर सगळ्याला समजून सांगावं की बाबा सगळ्याला सोबत धरून हे करावं. त्यांना फक्त दलित वस्तीचा निधी किंवा सगळ्या गावाचा भ्रष्टाचार दिसतो का? हा आमची तक्रार काय एवढीच आहे. दलित वस्तीमध्ये जो आलेला फंड होता तो किती होता फंड होता? तो 5 लाखाचा फंड होता. तो इतर ठिकाणी वापरलाय साहेब. लोकांना लाईट नाही, नाल्या नाहीत, पाणी नाही, रस्ते नाहीत, आणि तुम्ही ते सोडून तुम्ही इतर ठिकाणी वापरायचा संबंधच नाही ना. एक खूप गांभीर्याची गोष्ट आहे इथं. म्हणजे खूप फक्त दलितावरच अन्याय होतोय असं नाही, सगळ्यावरच अन्याय होतोय. सगळीकडे भ्रष्टाचारच करते, दलितावर अन्याय होतोयच. जर आम्हाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषणाला बसू सर्व ग्रामस्थांच्या वतीनं. चौकशी समितीचा अहवाल आल्याच्या नंतर आता मग आपण ग्रामपंचायती उपसरपंच किंवा सगळे सदस्य हो. इथून पुढचं काय पावलं असेल? अहवाल योग्य कृषी खरेदी व्हावी, आणि जर काही 1-2 वर आम्ही उपोषणाला बसणार आम्ही. एवढंच आमची विनंती आहे, दुसरं काय नाही सर. हो, त्यावेळेस ते योग्य ते बनणारच आहे. हो. इथं या ना. बघा हे रेल आहे, ही अवस्था बघा, इकून तिकडे बघा या परिस्थितीच्या. बोला. मी तरनळी कवळीचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत शिवाजी संभू मे उपसरपंच. मी ग्रामसेवक साहेबाला, सरपंचाला आपल्या अंगणवाडी मधलं कामासाठी मी त्यांनी 4 वेळेस नाही, मी 10 वेळेस तुम्हाला सांगतो, मी अंगणवाडीच्या ह्याच्यातलं काम करून घ्या असं माझं मी ग्रामसेवक साहेबाला, सरपंच साहेबाला मी गोष्टी कानावर घालायचो. त्याने मला तुम्हाला सांगतो आज करू, उद्या करू, तुम्हाला सांगतो. ह्याला गेल्या वर्षीपासून तुम्हाला सांगतो, मॅडमना आम्हाला सांगायचं, मला सांगायचं मॅडमना मी म्हणलो की तुम्हाला सांगतो, सरपंचाला सांगितलं की सरपंच ग्रामसेवक सरपंचाला, हे नुसता असंच तुम्हाला सांगतो ह्याचे चाललेले सर. तर ह्याचा कुठलाच अनेक निर्णय लागलेला नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो नुसता करूत की. आम्हाला कुठल्या सदस्याने जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला सांगतो आमचा कुठलाही तुम्हाला सांगतो त्याने विचार केला नाही, आणि हे कामाचा विचार बी त्यांनी केला नाही. आणि आमचं म्हणणं आहे की तुम्हाला सांगतो तिथल्या तिथं काम व्हावा. या कामाच्या मुद्द्यावर मी म्हणायचो आपल्या अंगणवाडीचं काम झालंच पाहिजे. आपल्या मॅडमचं असं लेकर येतं, या लेखसाठी बाबा इजू काढाया आपल्याला, ह्या मुद्द्यावर आम्ही तुम्हाला सांगतो प्रत्येक सारखं आम्ही त्यांनी सरपंचाला, ग्रामसेवकला असं आम्ही सांगत होतो. पण त्यांनी आमचं कुठलंही ऐकलं नाही. काय इजू काढा काय असं मॅडम ना आम्हाला, आणि आम्ही ग्रामसेवक साहेबाला सरपंचाला सांगायचं, ह्यानी कुठलीच दखल घेतली. नुसतं हो म्हणतात पण काम आणि झालेलंच नाही.
तर याचा निधी वगैरे काय उचलून घेतलाय का? हा? निधी उचलून काय घेतलाय का त्याचा? हा त्याच्यात दाखवलंय आता. मग आम्ही म्हणलो का कामाचं बजेट हे तर तुमच्याकडे आहे, तर तुम्ही काम कसं काय केलं नाही आणि करूच म्हणतात आता. आणि तर काय झालेलं नाही, करू मग का करू त्याचं काम तर आम्हाला तर काहीच, आणि आम्हाला तर माहिती बी होऊ दिलेली नाही.